पालघर जिल्ह्यातील परनाळी येथील आदिवासींवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता धर्मवीर विचार मंच संघटनेचा सक्रिय व जाहीर पाठिंबा मिळाला आहे। हे आंदोलन आज 5व्या दिवसात पोहोचले असून पीडित आदिवासींच्या न्यायाच्या मागणीसाठी संघटनेचे कार्यकर्ते ठामपणे रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलनाचा 5वा दिवस ठाम भूमिका व वाढता पाठिंबा लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांनी परनाळी येथे धरणे आंदोलनाची सुरुवात केली असून आदिवासी समाजावरील अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहेत। हे आंदोलन बेमुदत असून न्याय मिळेपर्यंत चालू राहील अशी ठाम घोषणा संघटनेने केली आहे। आज 5व्या दिवशीही कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित असून घोषणांद्वारे त्यांची मागणी जोरदारपणे मांडत आहेत। धर्मवीर विचार मंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद धर्मा पष्टे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीने लेखी पत्राद्वारे या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे। आदिवासींवरील अत्याचार हा असह्य आहे। न्याय मिळणे गरजेचे आहे। येत्या काही दिवसांत पीडितांना न्याय मिळाला नाही तर सर्व संबंधित संघटना एकत्र येऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। प्रशासनावर दबाव व सामाजिक संघटनांचा सहभाग आंदोलनाला आता विविध सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। कार्यकर्त्यांनी प्रशासनावर आरोपींना तात्काळ अटक करून पीडित आदिवासींना न्याय देण्याचा ठाम दबाव आणला आहे। प्रशासनाने दुर्लक्ष केले तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका तलासरी प्रतिनिधी संतोष ठाकरे।